नार्को टेस्ट, मनातील गुप्त विचार उलगडण्याची प्रक्रिया. नमस्कार मित्रांनो, मी हरीश आदावळे आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण एक अत्यंत रोचक आणि गुप्त विज्ञानाची चर्चा करणार आहोत. नार्को टेस्ट किंवा नार्को अनालिसिस हे एक असं परीक्षण आहे ज्याद्वारे आपण व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग हे कसं काम करतं ते पाहूया. नार्को टेस्ट म्हणजे एक अशी प्रक्रिया जिथे मादक पदार्थ ट्रूथ सिरम नावाचे रसायन व्यक्तीला तज्ञांच्या मार्फत दिलं जातं. या पदार्थाचा उद्देश काय आहे तर तो व्यक्तीला अर्धवट जागरूक पण अधिक बोलकं बनवतो. साधारणपणे या टेस्टचा उपयोग न्यायालयीन तपासणीसाठी किंवा मनोवैज्ञानिक चाचणीमध्ये केला जातो. याचा वापर मुख्यतः अशा परिस्थितीत होतो जिथे व्यक्तीला सत्य सांगण्यास बाधा असते. नार्को टेस्टची प्रक्रिया कशी होते तर या टेस्टमध्ये रुग्णाला सोडियम पेंटोथल किंवा इतर काही मादक पदार्थ तज्ञांकडून दिले जातात जे शरीरावर आणि मनावर प्रभाव टाकतात. यामुळे व्यक्तीला अधिक शांतता, कमकुवत नियंत्रण आणि असामान्य जागरूकता येते. या अवस्थेत त्याला प्रश्न विचारले जातात आणि त्याचे उत्तर तो व्यक्ती अधिक खुल्या स्वरूपात आणि चुकता देतो. आता प्रश्न हा आहे की या टेस्टने व्यक्तीचे मनातील गुप्त विचार उलगडणे शक्य आहे का? यात एक गोष्ट महत्वाची आहे. प्रत्येक व्यक्तीचे शरीर आणि मन ही औषधं वेगवेगळा प्रतिसाद देतात. त्यामुळे सर्व प्रश्नांवर योग्य आणि सत्य उत्तर मिळणं खूप कठीण असू शकतं. नार्को टेस्टचा मुख्य वापर न्यायालयीन प्रक्रियेत अपराध्यांच्या तपासणीसाठी होतो किंवा काही वेळा तपास यंत्रणाही व्यक्तीच्या मानसिक स्थितीला समजून त्याच्या गुप्त माहितीला उलगडण्याचा प्रयत्न करतात. पण हे लक्षात ठेवा की या टेस्टची परिणामकारकता किंवा सत्यता 100% गृहीत धरता येत नाही. तसेच काही ठिकाणी मनोवैज्ञानिक उपचारांसाठीही या टेस्टचा वापर होतो जिथे व्यक्तीच्या मानसिक स्थितीचा उलगडा करणे महत्वाचे असते. सावधगिरी आणि अडचणी. सत्यता. नार्को टेस्टची सत्यता 100% नाही. काही लोकांना यामध्ये जरी औषध दिलं तरी त्यांच्याकडून खोट्या गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात. तसेच औषधामुळे मनातील गोंधळ, भ्रम किंवा असंवेदनशीलतेचे अनुभव येऊ शकतात. कायदेशीर भारतात नार्को टेस्ट न्यायालयात वापरली जाऊ शकते, पण एका व्यक्तीची स्वीकृती आणि अधिकाराची मर्यादा ठेवून अनेक न्यायालये या टेस्टला 100% विश्वासार्ह मानत नाहीत. नार्को टेस्टचे फायदे आणि तोटे. त्याचे काही फायदे आहेत जसे की व्यक्तीला अधिक सहजपणे त्याच्या गुप्त विचारांची माहिती मिळवता येते. पण याचे तोटेही आहेत. सत्य सिरम किंवा ट्रूथ सिरम दिल्यानंतर व्यक्तीला भ्रम, गोंधळ आणि घाबरण्याचे प्रकार येऊ शकतात. त्यामुळे चुकीची माहिती दिली जाऊ शकते. निष्कर्ष. अशा प्रकारे नार्को टेस्ट एक प्रकारचा मनोवैज्ञानिक आणि शारीरिक चाचणी आहे ज्याद्वारे व्यक्तीचे गुप्त विचार उलगडण्याचा प्रयत्न केला जातो. पण हे लक्षात ठेवा, या टेस्टच्या परिणामांना पूर्णपणे विश्वास ठेवता येणार नाही. त्यात अनेक घटकांचा समावेश असतो जसे की व्यक्तीची शारीरिक स्थिती आणि औषधांचा प्रभाव. मित्रांनो, नार्को टेस्ट आणि तिच्या वापराबद्दल तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तसेच अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण विषयासह. धन्यवाद.